आपलं चौथीचं जे पुस्तक होतं राजा शिवछत्रपती, सर्वांना आठवत असेल हा राजा शिवछत्रपती, त्यावर रायगडचा किल्ला होता बघा. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले होते हा. त्यामध्ये आपण हा पॉईंट त्या ठिकाणी बघितला असेल चित्रामध्ये, तोच हा पॉईंट आहे या ठिकाणी. त्या पॉईंटवर आपण या ठिकाणी थांबलेलो आहे. त्या पॉईंटला आपण म्हणतो काय, विजय स्तंभ. हे जे तुम्हाला दोन बुरुज दिसतात या ठिकाणी विजय स्तंभ आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दुसरा कोणताही किल्ला जर जिंकत असतील तर त्यावेळेस त्यांच्या ज्या महाराण्या होत्या त्यांना पहिला बातमी समजत होती. त्यावेळेस त्यांनी काय करत होते, या ठिकाणी जो ध्वज असेल तो ध्वज या ठिकाणी फडकत होती, जेणेकरून आसपासच्या जे काय आजूबाजूचे काही गावं वगैरे असतील, परिसर असतील, तर त्या लोकांना माहीत व्हावं यासाठी त्यांनी ध्वज त्या ठिकाणी फडकवत होते. त्यामुळे त्यांना ती त्या ठिकाणी माहिती मिळत होती. त्यामुळे याला विजयस्तंभ असं म्हणतो. ठीक आहे. शेजारीच आपण बघतो इथं खलबतखाना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातले गुप्तहेर प्रमुख कोण आहेत? बहिर्जी नाईक. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर ते आसपासच्या आजूबाजूच्या बातम्या ज्या असतील, गुप्त बातम्या, ते या ठिकाणी आणत होते. आणि खाली आतमध्ये एक खोल्या बेसमेंटला हा खलबतखाना, त्या ठिकाणचा आवाज दुसरीकडे कुठंच जात नाही, त्याच ठिकाणी फक्त आवाज फक्त घुमतो. त्यामुळे हे काय असणार आहे, एक गुप्तहेर खातं, जसं इंटेलिजन्स ब्युरो आपण म्हणतो बघा, आयबी किंवा रॉ, आपल्या इंडियाच्या कशा गुप्तहेर संघटना आहेत तशा प्रकारे त्यांची गुप्तहेर संघटना. म्हणजे त्यावेळेस त्याने आधुनिक विचार त्या काळचा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राचीन काळामध्ये. म्हणजे एवढं प्रगत टेक्नॉलॉजी त्यांनी त्यावेळेस विचार केला होता की अशा प्रकारे आपण करू शकतो. तर पलीकडे ते पाहू शकतो आपण, ते एक पडझड झालेली एक इमारत आहे बघा, ते आहे टंकसाळ. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा ज्या आहेत त्या ठिकाणी त्या छापल्या जात होत्या. हे काय टंकसाळ त्याला म्हणायचं. आणि त्या पलीकडे जो आहे तो भाग, तो इलेक्ट्रिकचा पोल त्या ठिकाणी दिसतोय, तो आहे हिरकणी पॉईंट. म्हणजे लहान मुलासाठी जे हिरकणी त्या गडावर चढून पूर्णपणे आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महिलेला आपली बहीण समजून, माता समजून, तिला साडी चोळी त्याचा आहेर दिला आणि तिला घरी तिच्या घरी सुखरूप पाठवलं. म्हणजे तो आहे तो हिरकणी पॉईंट. ठीक आहे. आणि हा जो खिडकी तुम्हाला दिसता इथं, या ठिकाणी जो बागापट्टाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यावरून जे पाणी आणलं होतं, म्हणजे म्हणतात बघा, गंगा, यमुना, सरस्वती आणि 7 नद्या आणि 7 समुद्राचं पाणी आणलं जातं. जे काय पाणी शिल्लक होतं ते ह्या ठिकाणी इथून टाकलं होतं. ठीक आहे.